अध्याय 11 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. लागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडे आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री. आनंदीचे तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात येतिरूपे श्रीदत्त वास्तवे सांप्रत करीत. आणि ती परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरुस्वामींनी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला त्यांचे विचार. निघाले तिथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुणी आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिती. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपोनी मागुनी घेती. गावात सेवेकऱ्याबरोबरी मागुनी मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतून येते ते. माध्याहा स्नान करून पुन्हा बैसती जप ध्याने. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामामाजी येती ते. सद्गुरुप्राप्ती करिता सोडून ग्रह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंदवृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नव्हेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांची देखून ऐसी परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुचे सजने. जे जे पडेल तुम्हासी कमी तेथे आम्ही पुरवुजी. बाळाप्पासी मानवले. 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेविले. परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागुनिया मधुकरी. जाऊनिया संगमावरी. धुळी उदकी बुडवावी. आणुनिया बाहेरी. बैसुनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कष्ट. निशिदिनी चित्तास सद्गुरुप्राप्तीची लागली. हीच आमचे प्राख्यानस. भोगवी दाळून पाहावे सद्गुरुचरण. ऐसे पुण्य नसेचे. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी तिने येती मूर्ती. येऊनिया दर्शन देते. बाळाप्पा चित्त सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया अद्यापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामीरूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला. त्यायासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपली. ग्रामामाजी परत आले. केले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयास निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शुकुन तयांसी मार्गावरी झाले. चरण चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले. येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती येतिरूपे वास करीत. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया ते क्षत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना भगत कथा संवत्सरे सदा परिसोद एकादशो